कोणाचा फोन आला? हॅलो, हा बोला की, कोण बोलते या? फोन एवढं फोन करते ती राव, 2 मिनिटं दमबिम काय असतो का नाही? अहो काय तुम्हाला अक्कल बिक्कल काय आहे का नाही राव? हा थोडी तर अक्कल पाहिजे राव, थोडी थोडी का काय झालं? मनाची नाही, जनाची नाही, मनाची तर. का काय झालं? अहो तुमच्याकडं 1500 मी चिरा घेतलाय, हा 60 रुपयाला एक चिरा घेतलाय, होय. जवळजवळ एक 90,000 रुपये दिले तर वरनं 500 रुपये चहा पाण्याला दिले तर. आपण तुम्ही बोलताय कुठनं? कोण बोलता? अहो मी रोज 1000 चिरा 15,000 चिरा खाली करतो. तुम्ही कुठनं बोलताय हे नेमकं? बाबा ते तू तर कळू द्या. 15,000 का 30,000 करता? काल तू पाचशेवाला 1500 चिरा दिले का नाही तर परवा दिवशी? परवा दिवशी हा, आईला दिला असेल. कोणची गाडी आली? ती गाडी काय नंबर माहिती? गाडीचा नंबर 9760 आहे बघा. 9760. हा बरं, मग तिचं काय? अहो ते सगळं चिर ओलं जायचं राव तिथं, तुम्ही आणून ठेवले सगळं अहो, ती चिरा- सगळं. अहो चिराय हो, ती वलच असणार की. आता दगड खणीतनं निघतो म्हटलं ना, कसा निघणार? वला नाही वाळला का? मी ते पुसून आणू का त्याला? जरा स्टॉप कर. आता मला काय माहिती आहे? मला सांगा. खंत तर 12व्या 13व्या थराला चालू असत्या. मग पुढं काय मी काय करणार सांगा तुम्हीच. अहो मी तुम्हाला 60 रुपये चिरायलाच दिलेत हो, मला काय करायचं त्याचं त्यानं घेणं सांगा बरं बघू. आपण मान्य दिले तर मी काय करणार त्याला? मी आपण तुम्हाला आलाय ना चिरा, तुम्ही बघून घ्यायचा. ज्यावेळेस घेतला त्यावेळेस बघत नव्हतं का? झोपला होता का त्यावेळेस? अहो झोपायचा आणि उठायचा विषय नाही, झोपत असतं माणूस संध्याकाळी हो. काय दिवसा झोपतंय का काय राव? काय बोलायला कसं लागलाय मला काय कळणार तुमचं? बरं मग आता काय तुमची इच्छा काय आहे? माझी इच्छा आहे ते चिरा जे ओला आणले का नाही तुम्ही वाळवून आणायला पाहिजे होतो हो. अहो काय डोक्या बिकप पडलाय का काय? काय कळणार आहो तुमचं मला? अरे ड्रायव्हर आहे का भितर आहे का? ह्याला डोक्याला भाग राव, मी driver नाही हो. वरनं मलाच म्हणतोय अजून. अहो मी ड्रायव्हर नाही हो, मी मालक बोलतोय. अरे मला काय म्हणतो, दगड तुझं आणले ती ना? अहो, मी नाही ती आणली हो, ड्रायव्हरनं आणली ती. त्या ड्रायव्हरला बोल की. मग त्याला काय बोलू? तुमचा नंबर कसा काय दिलाय मला? काय बोलू ड्रायव्हरला? काय बोलू? काय driver ला तुमचा बोला, प्रॉब्लेम काय आहे ते तर कळू द्या ना. ड्रायव्हरला म्हणावं, अरे ती बाबा वाळली दगड देत जा म्हणावं, वली देत जाऊ नको चिरा. अहो, तुम्ही असं कसं बोलता डोक्यावर पडल्यासारखं? वाळली दगड मी कुठनं वाळवून आणू दगड? दगड आता वल्ली येते ती 12व्या 13व्या थराला चालू आहे. खनित पाणी असतंय त्याला. आम्ही काय करणार? कोकणात येतोय दगड त्यो. बर, कोकणात दगड पावसाळ्याच्या आहे. दिवसात चालू. मान्य आहे, कोकणात दगड ते लाल पाहिजे होतं आम्हाला, कंपाऊंड साठीच पाहिजे. सगळं खरं आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. बरं पण मग विषय असा आहे हं. बरं का, त्या चिऱ्याला कुठं काट नाही काय, कुठं नात्रा नाही, भानगड नाही, सगळं गोल गोल जायचं होतं. असलं कुठं बांधकामाला दगड असते ते का सांगा बरोबर? गोल दगड कसा येईल सांगा बरं मला? चौकनी दगड असतो, गोल असतो ही दगड. आता असं करा तुम्ही, हा त्यात ते एक दगड जवळजवळ 15 विटा खराब झाल्या त्या, बर मग ती महागारी घेऊन जावा. बर मग मग काय महागारी घेऊन जावा मग माझी? बर मग अहो ती तुमची दगड महागारी द्या आणि माझं पैसे द्या, नसेल तर नवीन चिरा मला आणून द्या. तुमची बरं, मग गाडी पुढं? मोठी असू द्या बारकी असू द्या, मला दगड, मला ते लाल दगड त्याला चिराची म्हणताय ना, चिरा पोच होण्यास मतलब आहे. अरे मला काय तेवढीच काम माहिती का तुझी? 15 दगडासाठी मी तिथे येऊ का? इथं 15,000 दगड असली तर मी बघायला जात नाही. तू 15 दगडाला माझी इज्जत काढतोस काय? ए अरे लगा तू मला माझा युगो हार्ट करू नको बरं का सांगतो. माझी मस्तका जर शिरा हल्ली तर मी पुढे जे दिसेल त्याला हंदा असतो बरं का सांगतो तुला. तुला काय करायचंय कर. तुला काय संबंध आहे मला फोन करायचा? तुला ज्या दिवशी टाकलाय त्या दिवशी तुला बघायचं नव्हतं का? झोपला होताच का त्या दिवशी तू? अरे मी काय सगळे दगड बघत बसू काय? मग आता ती तुझा प्रॉब्लेम आहे. त्या दिवशी गाडी आली ती मी तर होतो का? आणि तुला सांगतोय नीट बोल, अर्धुरं बोल नको, मस्ती लावलेलं बोल नको, नाही मुस्काडात लावेन. अरे माझ्याकडे जरा बघ लागा, मी शिक्षक आहे. मी लगा शिक्षक आहे, माझं वय 50-55 आहे आणि तू अर्धुरं बोलतोय मला. आणि ती 15 चिऱ्यासाठी 15 की 9,000साठी मला बोलतोय वेळ तसा. अहो 9,000 का 15 चिरा? तुम्ही शिक्षक कसं झाला? 15 चिऱ्याचं 9,000 कुठनं झालं? अहो, मी लँग्वेजचा शिक्षक आहे, गणित मॅथचा शिक्षक नाही मी. अहो 15 चिऱ्याचं पैसे किती झालं तुम्ही राव? किती होते काय रे? काय राव 15 चिऱ्याच किती रुपये होते? तर 700 आणि 5 चिऱ्याचं 300 900 रुपये झालं. तुम्ही 9,000 म्हणताय. मग मी 900च म्हणतोय की तुझ्या कानात काय पडदं बिडदं फाटलं तर काय लागा? राव तुम्ही राव शिक्षक आहे, तुम्हाला कळायला पाहिजे राव. 15 चिऱ्यासाठी तुम्ही इज्जत आता- काढायलाय माझी. चिरा बिरा दगडा जाऊ दे, कुठं घालून घ्यायची घाल, त्याचा विषय नाही, पण असं नीट बोलायचं. बर मग ते मग नाही ते पुन्हा कधी गाडी येते ती गाडी ते 15 चिरे काढायचं आणि 15 चिरे माझं पडल्यावर खराब आहे ते घेऊन जायचं. बर मग बर मग अजून फुटलंच बोलतोय रे. बर मग करतोय ते चिरे तेवढं दगड बदलून ते कधी बदलून देतो तेवढं मला सांग. गाडी कधी येते तुझी पुन्हा इकडं? बर मग पुढं काय करायचं? बदलून चिरे ते, दुसरं काय करू नकोच. त्यालाच पैसे कोण देणार? 5,000 रुपये लागतात त्याला. अरे काय बिना अपराध आहे का? पुन्हा गावात दुसरे येणार का नाहीत गाडी नाही तुझी? नाही आमची गाडी इकडे बोलवत नाही मी आता. 15,000 काय येडाबेडा झालाय काय लागा मला? बारक्या इथं लोड येतोय की नाही अर्धा? नाही 15 चिरे बदलून देतो. 5,000 रुपये त्याला टाका आधी फोन पेला. अरे लगा अक्कल आहे का? आम्ही रुपये करून प्रपंच करतोय आणि तू बरा लागला जे करायला आम्हाला. मग आता पुढं आता पुढे काय मला माझी दगड बदलून दे, मला दुसरं काय सांगू नकोच. बर मग
आता तू मार खायला आलाय बरं का तो बरं मग अजून बरं मग काय लावलंय रे अहो काय तुम्हाला राव 15 चिरासाठी तुम्ही एवढं बोलायला लागलाय तुम्ही राव एवढं चुंगूस मारवाड आहे अरे का बाबा आम्ही रुपयाचा विचार करत असतो आमची शिक्षका जातच असली आहे बर हा आम्ही रुपयाचा प्रपंच करून हिशोब करून इथपर्यंत आलोया बरं, असं मग? असं तुमच्या ड्रायव्हर वाने असं उधळत बसला असतो का नाही अहो मी ड्रायव्हर नाही हो 4 वेळा ड्रायव्हर म्हणून इज्जत का काढताय माझी बरं, माझ्या 15 ड्रायव्हर कामाला ती बर मालक हा तुम्ही हे असं जे मालक होता का ना अशाने एक दिवशी भिकारी होणार भिकारी हो तुम्ही लय बोलताय बरं का आता 2 रुपयाचा विचार करा तर लय बोलताय बरं का तुम्ही तुम्हाला शिक्षक आहे म्हणून इज्जत द्यायला लागलोय हा बरोबर आहे असे प्रपंच होत नसतो बर मग पुढं 900 रुपये म्हणजे खायचं काम आहे का 2 दिवस काम करायला लागतंय बांगला जाणाऱ्या बाया 3 दिवस काम करते तेवढ्यात मग तुम्ही बी जावा आम्हाला काय सांगताय काय डोकं बिकं फिरलं का तुझं काय मोर काय का मी आता शाळा सोडून जाऊ काय का खुरपायला शाळा सोडून मग तुम्ही आम्हाला कशाला फोन केलाय अरे बाबा बाजी ते दगड बदलून दे रे 15 15 दगड कोण बोलताय तुम्ही काय संबंध माझा तुमचा आणि माझा काय संबंध नाही आप्पा बोलतोय आप्पा तुमचं तुम्ही आणि ते आप्पा आणि ती गप्पा तुम्ही गप्पा मारत बसा ती ड्रायव्हर तुम्ही गोंधून घ्या आपण 1 रुपयाचा दगड बदलून देत नाही तुम्हाला जी करायचं आहे ती करा जावा तुला केस करीन बरं का हुडकून तू गावचील तिथं धरून तुला मारीन बरं का सांगतो तुला अहो 15 चिरासाठी तुम्ही असं बोलायला लागलाय तुम्हाला काय थोडं तर वाटतं अरे! तुम्ही शिक्षकच झाला पोरांनाही शिकवता म्हातारे बिल तर चालू पण काय सोखवता कामा नाहीत मी अजिबात पैसे जोडणार नाही आणि चिरात बदलूनच घेणार काय राव ही काय बरोबर नाही बरं का तू गावात नुसता येच पुन्हा अहो मी कशाला येऊ तुमच्या गावात हा, तू गावात ये पुन्हा तुला जाऊ तू आता राहतोय तेवढा कुठं मला तेवढं सांग काय करणार मी राहतोय बघून तुझं दुकान कुठं आहे घर कुठं आहे मला तेवढं सांग नाहीतर मी ऑनलाईन तुझा ॲड्रेस हुडकून काढतो तुला सोडत नाही बघ तुझं रस्त्यावर दुकान असू दे नाहीतर गावात असू दे इसकडले मी सोडत नाही तुला आता अहो सर असं काय नेमकं तुम्ही 15 चिऱ्यासाठी दगडासाठी राहू एवढं बोलायला सा मी 15 दगड असू दे नाही माझी 5 असू दे एक जरी असता तरी मी तुला ह्याची एवढंच बोललो असतो हा काय बोलला असता एक जरी दगड असता तर एवढंच बोललो असतो 15 आहेत म्हणून मी एवढंच बोलतोय मी एक दगड सोडत नसतो बरं का सांगतो तुला आताच बर मग पुढं ती माझे दगड बदलून दे मला पुढचं आणि मागचं काय सांगू नकोस मागाने तूच तू बघत बस. मग पुढं म्हणू नको त्यांचा नाही तू मुस्कडातच लावेल बर शाळा मग झालाय लय. बर मग अजून पुढं बरं म्हणतो रे हा अहो पण तुम्हाला नेमकं फोन कोणाला लावायचा आहे काय नाव गाव आहे का नाही त्याला आता कुणाला लावायचा मला गिरपड्याला फोन लावायचा होता कोण गिरपडे गणेश गिरपडे अहो गणेश बिनेश कोण नाही मी सोलापूरमधून बोलतोय तुम्ही कुठून बोलताय तुझं दुकान नाव कुठं आहे मला सांग मला नाव सांगतो तू सोलापुरात कुठे सांग अरे रॉंग नंबर आहे म्हणून माकडा मग आधी सांगायचं ना मूर्ख रांग बिरका नंबर गाढव आहे तू. इतक्या उशीर तुम्हाला मग तुम्हाला काही अक्कल बिक्कल आहे का नाही? तुम्हाला कळत नाही तुम्ही शिक्षक आहे म्हणताय तुम्हाला नंबर बिंबर बघून लावता येत नाही शिक्षकच झाला तुम्ही कुठली डिग्री घेतली होती अरे नंबर काय चुकी पीके गिरपडे नाव पडलं यानं काय नाही मी विशाल पाटील बोलतोय कोण बोलताय तुम्ही अरे कोणाला लावायचा होता फोन पाटील आणि काय घेऊन बसलाय का मग माकडा आधी सांगायचं ना आता अर्धा तास झाला ऐकतोय माझं ना आता लागलाय सांगाय रॉंग नंबर आहे म्हणून थोडी तर अक्कल पाहिजे ना तुम्हाला कळायला पाहिजे तुम्ही शिक्षक आहे राव तुम्ही आतापर्यंत अजून तुम्ही बोलताय एवढं उशीर तर कळायला पाहिजे ते एवढं बोलताय का? ठेवू पण माकडा